दिवाळीचं फराळ बनवायला सुरुवात झालेलीच आहे. काल बनवली मी चकली आणि आज बनवणार आहे शंकरपाळी. आणि शंकरपाळी बनवायची म्हटल्यावरती आपल्याला हवं भरपूर सारं तूप. डब्बा उघडून पाहिला तर तूपच कमी होतं. आता काय करायचं? चिकूला म्हटलं, चिकू जावं बरं आपल्याला थोडासा डालडा घेऊन या. कारण तूप नसलं तर ऑप्शनला आपण डालडाच वापरतो आणि दुकान पण काही आमच्याकडे जवळ नाही. जाऊन येईपर्यंत वेळ लागणार. तोपर्यंत मी हा चहा बनवायला घेतला आणि चहाचं पण असं महिनाभर मी सोडून देते, नंतर एकदा पिऊन बघते आणि एकदा चहा पिला की पुन्हा मला चहा प्यायची सवय लागते. आता काय करावं समजत नाही. सासरे दाखव असं म्हणताना तर माझ्या सासऱ्यांनीच हा केळीचा घड आणलाय. आज तुम्हाला मी ते दाखवते, पण ही देशी केळी खायला खूप गोड लागतात. आणि आणखी एक मेंबर आज आमच्याकडे आलेला आहे. आता या दोघांनी ठरवलंय की दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत ही दोघं इथेच राहणार आहेत. तर बघू. आता बनवायची मला शंकरपाळी. तर शंकरपाळीचे मेजरमेंट माझं फिक्सच आहे. दरवेळेस मी अशीच करते. एक वाटी घेते, एका वाटीने मी 2 कप साखर इथे घेतली. जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी मी त्यामध्ये घालते. तेवढंच आपल्याला तूप पण घालायचं आहे. आता तूप कमी आहे म्हणून मी डालडा आणला, तर डालडा सुद्धा एकच वाटी भरला. नंतर आपलं तूप चेक केलं तर ते 1 वाटी भरलं. साखर विरघळेपर्यंत या गोष्टी मी गरम करते. त्यानंतर थंड झाल्यानंतर पीठ मळून घेते. आता तुम्हाला तर त्या दिवशी मी दाखवलं होतं की पुढच्या रूम मधलं कार्पेट मी काढलेलं आहे, तेच मला या मागच्या रूम मध्ये घालायचंय. त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे शिफ्ट केल्या आणि पुढच्या रूम मध्ये सुद्धा एवढा सगळा पसारा होऊन बसला होता. मला वाटलं ना हे काम एकदम इझी असेल, पण हेच करता करता आम्हाला एवढा उशीर झाला की माझी शंकरपाळीच बनवायची राहून गेली. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.